उसको प्रशिक्षित किया जाएगा, किस तरीके से प्रशिक्षण दिया जाएगा, कोर्स की वैलिडिटी क्या होगी, कितने ड्यूरेशन का कोर्स होगा? 3 महीने का कोर्स होगा। जो लोकल रिक्वायरमेंट है उसके हिसाब से कोर्स फ्रेम किए हैं और 8 तारीख को माननीय प्रधानमंत्री जी के हस्ते उसका उद्घाटन होगा। 600 जगह पर 667 जगह पर एक साथ उद्घाटन होगा और इस उद्घाटन समारोह की यह भी विशेषता है कि इस उद्घाटन के मुख्य अतिथि हर जगह केवल विश्वकर्मा को रखा गया है। विश्वकर्मा जो कहीं पर या तो लकड़ी का काम करता है, कहीं पे सुतार इलेक्ट्रिक का काम करता है या कहीं पे निर्माण का काम करता है, मेटल का बर्तन बनाने का काम करता है। ऐसे विश्वकर्माओं को जो प्रैक्टिकली विश्वकर्मा का काम कर रहे हैं, 12 बेलूरदार जो हमारे महाराष्ट्र में रहते हैं, उनको ही लेबर को सम्मान मिलना चाहिए। ये माननीय प्रधानमंत्री और माननीय मुख्यमंत्री जी की भूमिका है। उसी के तहत हमने इस बार ये विश्वकर्माओं को हर एक जगह कार्ड छपाकर मुख्य अतिथि की कुर्सी पर बिठाना और उनका व्याख्यान कराना, ऐसा हमने हर जगह इस कार्यक्रम में रखा है। इस कोर्स के अंतर्गत कितने जो है नए तरीके के काम सिखाने के लिए जो इन्वॉल्वमेंट किया गया है? 2000 से ज्यादा कोर्सेज की रिक्वायरमेंट आई है जो लोकल आईएमसी ने जो तय किए। पहले प्रपोजल किया गया, फिर आईएमसी में हमारे सरकारी अधिकारी भी रहते हैं, हमारे प्रिंसिपल भी रहते हैं, बाहर के लोग भी रहते हैं। सबने मिलकर जो कोर्सेज तय किए, हमने सारे कोर्सेज उनको दिए। एक बार हमने उनसे वापस पूछा, आप इसको चेक कर लीजिए इंडस्ट्री के द्वारा या लोकल एनवायरमेंट में इनको फायदा मिलेगा क्या, तो सबने शुरू किया उसको। 2500 बैचेज हैं, कोर्सेज 200 है। थोड़ा करेक्शन कर लीजिए प्लीज, करेक्ट, कोर्सेज 204 है और बैचेस 2500 है। नहीं तो सरकार ये सुनिश्चित कर रही है क्या कि एक बार प्रशिक्षण मिले उसके बाद मेक श्योर करें कि बच्चों को जो है उस कोर्स का लाभ मिले, आगे भविष्य में वो मेक श्योर किया है, कोर्स का लाभ उनको मिलेगा। हमारी इसके बाद हम छोड़ेंगे नहीं, हमारी शुरुआत है। हम हर जगह मेंटरशिप की टीम तैयार कर रहे हैं, हर आईटीआई में हर जगह इनोवेशन सेंटर तैयार कर रहे हैं। केवल उनको पढ़ा के छोड़ेंगे नहीं, जब तक उनको रोजगार नहीं मिलता तब तक हम उनका हाथ थाम के रखेंगे। कोणत्या भाषेतून असणार आहे? मैंने प्रश्न विचारला म्हणून मैं हिंदी में सांगितलं। प्रशिक्षणाची भाषा कोणती असं म्हटलं, त्याच्या कोर्सेस शिकवण्याची भाषा नाही। काल राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब भेटले, मला एक्स्ट्रा प्रिकॉशन घ्यावा लागतं। काय विचारता आपण? ऑनलाईन ऍडमिशन ऑफलाईन पण दिलाय, फॉर्म तयार केलेला आहे, पण ऑफलाईन पण केला त्याने, पण नंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं। ऑनलाईन रजिस्ट्रेशन दिलं, जास्त इन्फॉर्मेशन जास्त काय मोठं ते आधार कार्ड आहे, शिक्षणच्या सर्टिफिकेट आहे, त्यांच्या एज आहे, त्यांचे कुठे काय शिक्षण घ्यायचे, असे सर्व साधारण प्रश्न आहे। लैंग्वेज ऑफ कम्युनिकेशन लेंथी नहीं है। लैंग्वेज ऑफ कम्युनिकेशन थ्री लैंग्वेज होगा कि मराठी? मराठी। धन्यवाद, मदद करा। प्रधानमंत्री इसमें क्या सहभागिता निभाएंगे? माननीय प्रधानमंत्री जी का हर समय कहना रहता है कि स्किल गैप बढ़ना बहुत जरूरी है और स्किल करने के बाद में कोई ना बेरोजगार रहता है न बिना काम का रहता है, या तो खुद का कोई काम करेगा या उसको रोजगार मिलेगा। ये उनका पक्का ओपिनियन है। और महाराष्ट्र भी एक युवा प्रदेश है, युवा देश का युवा प्रदेश है। हमारे पास युवाओं का बहुत बड़ा नंबर है और इसके लिए उनको मार्केटेबल स्किल देना। मार्केटेबल स्किल माने जिसमें उनका उपयोग खुद के रोजगार के लिए, नौकरी के लिए हो सके, वो मार्केटेबल स्किल है। तो हमने इस बार उस भूमिका में गए कि हम सबको मार्केटेबल स्किल देंगे। मध्यंतरी आपल्या विभागातर्फे एक पोर्टल करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये मी एक्सपर्ट, आमची सर्व आयटीआय मध्ये आम्ही डबल कम्युनिकेशनची व्यवस्था केली आहे ऑनलाईन। तो ते एक्सपर्ट कधी कधी त्याने कम्युनिकेट करणार आहे, पण ते रेग्युलर तिथल्या लोकल टीचर्सना मी सोडलेलं आहे। आणि यासाठी आम्ही आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभाग त्याने पण अशी आम्ही सूचना दिली आहे की आमच्याकडे 61 आदिवासी आयटीआय आहे आणि 30 आदिवासी पॉलिटेक्निकल स्कूल्स आहेत। त्याशिवाय आमच्याकडे अल्पसंख्याकसाठी पण आहे आणि एससी समाजासाठी पण आहे। तो त्यांच्यासाठी त्यांचे विभागाने आम्ही सूचना दिली की तुम्ही आमच्या बरोबर यावा, तुमचा कोर्स सुचवा, आमच्या बरोबर यामध्ये सहभागी व्हावा। त्याने पण आता रस दाखवला आहे। किती
निधी किती अपेक्षित आहे? कुठून किती खर्च लागेल? हे खर्च आमचे 80 करोडचे मशिनीचे खर्च आमची डिपार्टमेंट ऑलरेडी ते आमची मोबिलाइज केले आम्ही. ते ऑर्डर पण सुरू झाला, 25 करोडचा ऑर्डर पण सुरू झाला आहे. आणि ते असा हा जे स्कीम आहे त्यामध्ये फर्स्ट बॅच आम्ही लोकांचे कसा काय त्यासाठी आम्ही लोकांचे ओपन ठेवला आहे. नंतरचे सर्व बॅच्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉस बस स्कीम चालणार आहे. सरकारवर काय बोज पडणार नाही. हा ते आम्ही फीस घेऊ त्यांच्याशी, जे काय आमची कॉस्ट आहे ते कॉस्ट त्यांच्याकडून फीस मध्ये घेऊ. याच्यामध्ये 1000 ते 5000 ते फीस. ते जास्त नाही म्हणत. 1000 ते कमी ते होऊ शकत नाही ना. आम्ही ते असं तुम्ही विचार करावा. ते 5000 असं आहे ते काय मोठ्या रॉ मटेरियल किती लागलं तर काय करणार. आमच्या असं आहे की सरकारवर आम्ही यावर खास जास्त बोल डाळणार नाही, फक्त शिवाय आदिवासी विभागांना सोडून. आणि महिलांसाठी याच्यामध्ये काही कन्सेशन आहे का? महिलांसाठी 50% आम्ही रिझर्व ठेवला आहे. तर दुसरीकडे कमी शॉर्ट नोटीस मध्ये पण आले. हा विषय अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्रासाठी, रोजगारासाठी, बेरोजगारासाठी. आपण बघताय की पूर्ण देशामध्ये आता ते जे काही दिवसापूर्वी लेह में जे झाला ते पण बेरोजगारी मधून होता. तो बेरोजगारी एक मोठी समस्या आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राचं नवीन सरकार माननीय देवेंद्र फडणवीस जी नेतृत्वामध्ये त्याने रोजगार आणि स्वरोजगारासाठी फार काही नवीन योजना सुरू केली आहे. मी सर्व काय आता आज सांगणार नाही. आता एक आमची शॉर्ट टर्म कोर्सेसची जे नवीन योजना आहे त्यांच्या लोकार्पण माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते 8 तारखेला होणार आहे ऑनलाईन. आणि त्यावेळी दोघेही उपमुख्यमंत्री पण उपस्थित राहणारे, माननीय मुख्यमंत्रीचे उपस्थितीमध्ये होणार आहे. त्या कोर्सेसची विशेषता काय तर हे शॉर्ट टर्म कोर्सेस आहे. 3 महिना ते 3.5 महिन्याचे कोर्सेस आहे. त्यामध्ये यावेळी पूर्वी कोर्सेस आम्ही नक्की करायच्या आणि ITI मध्ये पाठवायच्या की तुम्ही या कोर्सेस मधून चूज करावा की हाय कोर्सेस करावा. यावेळी आम्ही रिव्हर्स गेट केला आहे. सर्व लोकल आम्ही पूर्वी 6 महिने प्रयत्न करून सर्व IMC मॅनेजमेंट कमिटी प्रत्येक ITI मध्ये आणि पॉलिटेक्निकल स्कूलमध्ये कॉन्स्टिट्यूट केली. त्यामध्ये लोकल इंडस्ट्रियलिस्ट, लोकल चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी, लोकल MIDC ची असोसिएशन असेल किंवा IMC असेल किंवा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल त्यांचे प्रतिनिधी आणि शिक्षा क्षेत्राचे लोक, या क्षेत्रामध्ये काम करत आहे असे लोक, अशा लोकांची आम्ही नवीन IMC गठीत केली. जवळजवळ 1600 नवीन लोक ह्या IMC मध्ये जॉईन झाले. आणि ते IMC चे नंतर आता हा जे हे कोर्सेस आहे हे जे आम्ही 3चे नंतर आमची ITI साधारणतः 3 वाजता संपती. काही ठिकाणी 3 वाजताच्या नंतर 2 तासासाठी प्रॅक्टिकल असतात, पण साधारणतः काही रूम आमच्या 3चे नंतर नक्की वॅकेट असतील. तर ते 3चे नंतर आम्ही हा नवीन शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करू. हा कोर्सेसच्या पूर्ण मॅनेजमेंट आम्ही लोकल मॅनेजमेंट काउन्सिलच्या हातामध्ये दिलं आहे. मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये आपले सिद्धिविनायक मंदिरच्या ट्रस्ट, शिर्डीच्या ट्रस्ट त्यांचे जे सभायता ते आमच्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या सभायता आम्ही दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शनामध्ये. तो कोर्स त्यांनी नक्की केला. आम्ही एकही कोर्स यावेळी दिले नाही. 417 ITI आणि 150 पॉलिटेक्निकल स्कूल्स, 567 यामध्ये एकही ठिकाणी एकही कोर्सेस आम्ही दिले नाही. साधारणतः 2000 पेक्षा जास्त कोर्सेस त्याने सुचवले. आम्ही सर्व कोर्सेस अप्रूव्ह केले आणि त्यासाठी 80 करोड रुपयाची मशिनरी आम्ही ज्यामधून ऑर्डर देण्याची सुरुवात केली आहे. 40-25 करोडच्या मशीनचे ऑर्डर पण झाले. सर्व मशिनरीची ऑर्डर पुढच्या 7 दिवसामध्ये होईल. 80 करोडची मशिनरी पण आम्ही वर्ल्ड क्लास मशिनरी यूज करत आहे. भारतामध्ये अवेलेबल, आत्मनिर्भर भारतामध्ये जे काही बेस्ट मशिनरी अवेलेबल आहे ते आम्ही ऑर्डर केली आहे. आणि त्याशिवाय आम्ही यावेळी नवीन टीचर, त्यामध्ये 25% टीचर आम्ही ITI जे यामध्ये तज्ञ त्याने घेतलाय आणि त्याशिवाय बाहेरून टीचर घेतलाय. आणि कोऑर्डिनेटर ते पण आम्ही रिटायर्ड सैनिक किंवा रिटायर्ड सरकारी अधिकारी याने आम्ही कोऑर्डिनेटर सर्वांनी मानधन देणार आहे.
पण या कोऑर्डिनेटर पण आम्ही अशा लोकांनी घेतला आहे. ते सर्व आमच्याकडे आम्ही ऑनलाईन सर्वांनी पाठवला होता मेसेज. तो 300 लोकांनी आता नक्की झाले. हळूहळू ते पूर्ण ठिकाणी आम्ही असे कोऑर्डिनेटर मिळेल. यामध्ये पण आम्ही पूर्ण सैनिकांना प्राधान्य देत आहे. हा कोर्सेस मध्ये लोकल कंपन्या, लोकल रोजगारची उपलब्धता हा सर्व आम्ही त्याबद्दल कोऑर्डिनेट करून घेतला आहे. प्रत्येक कोर्सेस मध्ये आम्ही 20% टाइम नॉन टेक्निकल शिक्षणासाठी दिला आहे. म्हणजे काय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मार्केटिंग, फायनान्सिंग, एंटरप्रेन्योरशिप, हा सर्व हे जे कॉमन सब्जेक्ट आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. जोपर्यंत त्यांच्या मनामध्ये पुढच्या जीवनामध्ये मला काय काय परिस्थितीचा सामना जाऊ शकणार आहे त्याचे शिक्षण आम्ही आज त्याने देत आहे. त्यासाठी आम्ही आमची स्किल युनिव्हर्सिटीने त्यांचे कोर्सेस फायनल केले आणि सर्व सामाजिक संस्थाने आम्ही आवाहन करत आहे की तुम्ही यामध्ये आमच्या बरोबर यावा. प्रथम बॅच 75,000च्या होणार आहे आणि आमची अशी आशा आहे की हळूहळू ते बॅच वाढणार आहे. पुढच्या वेळेस 85,000च्या होईल, नंतर 1,00,000च्या होईल. 1 वर्षामध्ये साधारणतः 5 लाख विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देऊ. हा ऍडव्हान्स शिक्षण आहे. ते जे काय करताय आणि जे काही नोकरी करताय, कुठे काम करत आहे, स्वतःचं काम करत आहे, ते पण शिक्षण घेऊ शकता. कॉलेजमध्ये शिक्षण घेतात ते पण शिक्षण घेऊ शकता. हा साधारणतः 3 तासाचं शिक्षण प्रत्येक दिवशी होणार आहे. तर आम्ही एक नवीन योजना सुरू केली आहे. त्यासाठी आपल्या मार्फत महाराष्ट्र लोकांना आम्ही सर्वांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही मुला-मुलीसाठी भविष्यासाठी कोणत्याही कॅपॅसिटीमध्ये, शिक्षकची कॅपॅसिटीमध्ये, कोऑर्डिनेटरची कॅपॅसिटीमध्ये, मेंटरची कॅपॅसिटीमध्ये पुढे यावा. हा स्कीमने सक्सेस करावा. मी कुंभमेळ्यामध्ये टुरिझमच्या फार जास्त डिमांड आहे आणि त्याशिवाय लोक तिथे दर्शनासाठी येतात, पूजनासाठी येतात. त्यासाठी पण आम्ही शिक्षण तिथे ठेवलेलं आहे. पात्रता 10th पास. लोकल कंपन्यांकडनं वगैरे कोर्स डिझाईन केले किंवा पार्टिसिपेशन आलेले आहे, ते जॉब द्यायची गॅरंटी पण त्यांनी घेतली. गॅरंटी नाहीये, पण असं आहे की त्यांना पण मुला-मुली हवा आहे आणि आम्ही फक्त रोजगारवर नाही, आम्ही स्वरोजगार पण जोर दिलेला आहे. तो स्वरोजगारसाठी आमची वेगळी स्कीम आहे. तुम्हाला माहित आहे की ते माननीय मुख्यमंत्रीने यावेळेला मंत्रिमंडळामध्ये 2 मंत्रिमंडळापूर्वी अप्रूव्ह केली होती. तर त्यामध्ये मुख्यमंत्री स्वरोजगार योजना, तर त्यांचा लाभ हा मुला-मुलींना पण मिळेल. तर यावर्षी आधी प्रशिक्षण देतात आणि पुढच्या वर्षी 1 लाख पर्यंत जाण्याचा दिसत आहे. त्याचं मिनिमम सॅलरी जी आहे त्यांचं कुठपर्यंत खूप काय करेल सॅलरी मुला-मुलीची हो, ते आम्ही काय सॅलरी त्याने देणार नाही. आम्ही फक्त प्रशिक्षण देणार आहे. जॉबमध्ये पण त्यांचे जिथे जॉब मिळणार किंवा स्वरोजगार करणार त्यावर निर्भर आहे. आम्ही यामध्ये नाही. आम्ही त्याने आमचा असा मानस आहे की जे मोठी प्रॉब्लेम आहे ते स्किलची प्रॉब्लेम आहे, स्किल गॅप आहे. एक वेळा स्किल गॅप फुलफिल झाला तर ते स्वतः काय करणार ते त्याने जॉब पण मिळणार आहे. लोकांना मुला-मुली हवा आहे. जे महामंडळ सबसिडी आम्ही सर्व काही आमच्या बरोबर ते यायच्या, त्याने तुम्ही चांगली सूचना दिली, आम्ही त्याने पण संपर्क करू. कोणाला बरोबर यायच्या आम्ही सर्वांना बरोबर घेऊन करू. याच्या आधी मिटकॉन किंवा अशा अनेक संस्थांकडून प्रशिक्षण दिले गेलं, म्हणजे शॉर्ट टाइम असल्यामुळे फार वेळ उपयोग झाला नाही आणि त्याची बाहेर फार त्याचा मुलांना फायदा होता पाहायला मिळाला. त्यामुळे सरकारने काही प्रमाणात ते थोडी सोय केलेलं आहे. याचा किती फायदा होईल? मी मेटकॉनच्या मला माहित नाही, तुम्ही जे सांगता मी सोडून विचारू काय विषय होता त्यावेळी. पण आम्ही यावेळी आमचे कोर्सेस नाही आहे, ते खालून कोर्सेस आलेले आहे. त्याने सुचवलेलं आहे की आमच्या मटेरियल हँडलिंगच्या आमच्या जॉब मिळेल किंवा कसीदाकारीचे जॉब मिळेल, जे काही त्याने हवा ते कोर्सेस आम्ही दिले. म्हणून ते 2000 कोर्सेस यावेळी आम्ही नवीन सुरू केले. तर वैदिक संस्था ज्युनियर असिस्टंटचा हा कोर्स आहे, आतापर्यंत किती लोक एनरोल झाले त्याच्यामध्ये? ते मी कोर्स बद्दल ते किती झाले ते आम्ही सांगू शकत नाही. पण आज सकाळी पर्यंत 75,000चे जे आमचे टार्गेट होता त्यामध्ये 60,000 जवळजवळ 60,000 रजिस्ट्रेशन झाला.
आणि उद्यापर्यंत ते परवा इनोव्हेशन ते पूर्वी 75,000चा आकडा पूर्ण होईल.